शिवमहापुराण ऐकताना काही नियम आहेत. ते नियम काय काय आहेत ते आपण बघूया. शिवमहापुराण ऐकताना शिवमहापुराण ऐकण्यासाठी दीक्षा घेणं हे गरजेचं आहे. दीक्षारहित मनुष्याला शिवमहापुराण ऐकण्याचा अधिकारच नाही. तर सर्व श्रोत्यांनी शिवमहापुराण ऐकण्याच्या आगल्या दिवशी वक्त्याकडून किंवा थोडा वेळ आधी जरी केलं तरी चालेल, वक्त्याकडून आपण दीक्षा घ्यायची आहे. दीक्षा घ्यायची म्हणजे काय, तर संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेतल्यानं त्याला त्या व्रताला दृढता प्राप्त होते आणि ती कथा आपण पूर्ण ऐकतो आणि त्यामुळे शिवकथा ऐकल्याचं आपल्याला पुण्यफळ मिळतं. शिवकथा ऐकत असताना किंवा ही शिवमहापुराणाची कथा ऐकत असताना आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर भूमीवरती शयन करायला हवं. त्याचबरोबर आपण चमचमीत अन्न टाळलं पाहिजे. त्याचबरोबर काय केलं पाहिजे आपण अजून, तर मसालेदार डाळ नाही खाल्ली पाहिजे. गाजर, वालपापडी किंवा काय म्हणू आपण त्याला अजून, वालपापडी, घेवड्याच्या शेंगा हे अन्न टाळायचं आहे. मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. त्याचबरोबर आपण या ठिकाणी संध्याकाळी साधंच अन्न खाल्लं पाहिजे. विशेषतः पत्रवाळीवरती जेवण केलं तर खूप उत्तम. कथा संपेपर्यंत जेवण करायचं नाही आणि ज्यांना शक्य असेल, म्हणजे कोणी आजारी नसेल, सामर्थ्य असेल शरीरामध्ये, तर कथा पूर्ण होईपर्यंत उपवास केला तर अतिउत्तम. त्याचबरोबर आपण जो कथा सांगणार आहे तो आणि कथा ऐकणार आहेत ते दोघांनीही या कालावधीमध्ये चिडचिड होणार नाही याची दक्षता घ्यायची. सत्य बोलायचं आहे, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही. अशा पद्धतीने जर आपण ही कथा श्रवण केली तर निश्चितच याची आपल्याला फलश्रुती प्राप्त होणार आहे. हेच नियम आहे, बाकी जास्त काही नियम नाही.